आज 2 फेब्रुवारी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024चा आज पेपर पार पडला। आय होप तुम्हा सर्वांचा हा पेपर खूप छान गेला असेल। नमस्कार, मी सीमा पाटील इलाइट एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत करते। आजच्या पेपरमध्ये भूगोल या विषयावरती जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांचा आज आपण इथे संभाव्य उत्तरांसह विश्लेषण घेणार आहोत। तसा पेपरचा विचार केला तर मॉडरेट असा पेपर होता। ओके, तर वेळ वाया न घालवता आपण जाऊया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। इथे जो सेट आपण बघणार आहोत तो प्रश्नपत्रिकेचा संच होता बी। तर पहिला जो प्रश्न आहे तो आहे कोणत्या दोन नद्यांदरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हटलं जातं। तर ते जे आन्सर आहे त्या पहिल्या प्रश्नाचं ते आहे सिंधू आणि सतलज। तर सिंधू आणि सतलज या दोन नद्यांच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे त्याला पंजाब हिमालय असं म्हटलं जातं। त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा डॅश डॅश असं म्हणतात। तर त्याचं उत्तर जे आहे तर ते लू वारे म्हणजेच उत्तर क्रमांक 2 असणार आहे। त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो जोड्याजुळवा असा आहे, घाट आणि रस्ते यावरती हा प्रश्न विचारलेला आहे। तर फोंडा घाट आपल्याला माहिती आहे का, कोल्हापूर आणि पणजी ही त्याची जोडी आहे। त्यानंतर थळघाट जो आहे तो मुंबई आणि नाशिक या दरम्यान या रस्त्यावरती आहे। तर हे दोन उत्तर जरी आपल्याला माहिती असले तरी आपला प्रश्न सुटत होता। पहिल्याचं जे उत्तर आहे ते अ चं 4 आणि 4 चं जे आहे ते 1 असणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल। त्यानंतर पुढचं जे आहे, पुढचा प्रश्न आहे शंभू महादेव ही जी डोंगर रांग आहे ती कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहे। तर त्याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 असणार आहे। ती जी डोंगर रांग आहे ती भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या दरम्यान आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजेच ज्या ठिकाणी पर्जन्य सरासरी वार्षिक पर्जन्य हे पहिलं वाक्य दिलेलं आहे 100 सेमी किंवा जास्त पण 120 सेमीपेक्षा कमी, हे चुकीचं आहे। त्यानंतर 30 सेमी पेक्षा कमी हेही चुकीचं आहे। 200 सेमीपेक्षा कमी जास्त हे सुद्धा चुकीचं आहे। तर ड जे दिलेलं आहे 100 सेमी किंवा सेमी पेक्षा कमी पण 40 सेमीपेक्षा जास्त हे त्याचं करेक्ट उत्तर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न आहे भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते। पहिलं वाक्य आहे महानगरपालिका किंवा नगरपालिका असणे, हे बरोबर आहे। त्यानंतर 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे, हेही बरोबर आहे। त्यानंतर तिसरं वाक्य आहे 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे, तर हे चुकीचं आहे कारण हे 75% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे असतात। तर लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त, हे उत्तर सुद्धा बरोबर आहे। हे वाक्य सुद्धा बरोबर आहे। तर आपलं उत्तर काय असणार आहे अ, ब आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न आहे महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॅश डॅश व डॅश डॅश आहेत। तर जेव्हा 1960 ला स्थापना झाली तेव्हा 4 प्रशासकीय विभाग होते आणि 2020 किंवा आता सुद्धा 6 प्रशासकीय विभाग आहेत, म्हणून उत्तर क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मृदेचे प्रकार आणि प्रदेश यांच्या जोड्या आपल्याला विचारलेल्या आहे। काळी कापसाची मृदा आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र पठारावरती आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे अ चं 3 हे जोडी असणार आहे। त्यानंतर जांभी मृदा म्हटली का कोकण आपल्याला आठवतो, त्यामुळे जांभी मृदेचा जो जोडी आहे ती आहे कोकण प्रदेश। 1 चं 3 आणि 2 चं जे आहे 1 असं उत्तर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा। अग्निजन्य खडकात लोह सोने तांबे आढळते, हे सेंटेन्स जे आहे ते बरोबर आहे। त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे ब स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात, तर हे सुद्धा बरोबर आहे। पण तिसरं जे वाक्य आहे रूपांतरित खडकात अभ्रक गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत, तर हे चुकीचं आहे कारण ती काही प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात, त्याच्यामुळे हे सेंटेन्स जे आहे ते चुकीचं आहे। म्हणजेच अ आणि ब हे
योग्य विधाने आहेत, त्याच्यामुळे आपला पहिला अ आणि ब म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. आता नदी प्रणालीवरती हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे, हे जे सेंटेन्स आहे ते बरोबर आहे. त्यानंतर पैनगंगा नदी ही अजिंठा रांगेत उगम पावते, हेही वाक्य जे आहे ते बरोबर आहे. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे, हे जे सेंटेन्स आहे किंवा वाक्य आहे हे चुकीचं आहे, कारण मांजरा ही जी नदी आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे. त्यानंतर सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे, हे पुढचं वाक्य आपल्याला दिलेलं आहे. तर हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे, कारण सिंदफणा ही जी नदी आहे ही गोदावरीची उत्तरेकडील नदी नसून तर ती दक्षिणेकडील उपनदी आहे. सो आपलं उत्तर काय असणार आहे, अ आणि ब बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. ही जी उत्तरे आपण इथे विश्लेषित केली ही संभाव्य उत्तरे आहेत. आयोगाच्या आन्सर कीनुसार यामध्ये काही बदल होऊ शकतात. ओके, सर्वांना धन्यवाद.